नमस्कार भावा बहिणींनो, आम्ही रानामध्ये आहो. आता आम्हाला भूक लागली म्हणून आता आम्ही चहा बनवणार आहो. हे बघा, आता सुमित्रा पेटवते. आता हे बघा आमची कशी चूल आहे, जबरदस्त. पाहिली, डायरेक्ट मातीमध्ये आहे चूल आमची, जमिनीमध्ये. जमिनीतली चूल तुम्ही औषध पाहिली का? तुम्ही मातीची चूल पाहिली असन, मड स्टोव. आणि आपली म्हणजे ट्रेडिशनल मड स्टोव तुम्ही पाहिली असेल, मातीची चूल. दगडाची चूल तुम्ही पाहिली असेल, 3 दगडाची चूल. पण आमची डायरेक्ट बघा कशी चूल आहे. 4-5 दिवसापासून घेतात चहा चालत आहे. आता कसं आहे म्हणजे परवा तिकडे गेलता, हा येत आहे पहिलं दगड. हा कसं आहे, आता हवा तुम्ही तर म्हणता हवा आहे. हे बघा, हाय हवा. तिकडे चालला थेशर, तो आवाज थेशरचा. आणि हवा असल्यामुळे येतं, लवकर लवकर पेटते. तरी पण जास्त हवा असल्यामुळे लवकर लवकर येतं, पेटून नाही राहिलं. पा चालला पेटायला. तर परवा येत असतील तर चहा. तर म्हणजे कसं आहे, सुमित्रा आली होती कापूस शेताले. असं काही बाया नाही म्हणून असं बाया नाही, कारण त्या थोडासा कापूस आहे. थोड्याशा कापसाने कशा बाया आणायच्या मधलं आणल्याच नाही बाया. तर आम्ही काय आत्तापर्यंत काही बाया नाही घातल्या. हे शेवटच्याच टाईमले फक्त बाया घातल्या, कारण तर कापूस इकून टाकायचा आहे. पण पटकन झाला पाहिजे म्हटलं, कापूस इकून टाकायला लागते म्हटलं कापूस. आता कसं आहे, भाव कमी होता कापसाचा. यावर्षी काही जास्त काही कापूस नाही झाला ना. पेटला का सुमित्रा? पेटला बा पा. आता सुमित्रा कळते त्या चहा. आणि मी कासाठी आलो, परवा मी आहे ना त्या तुरी मोडल्या होत्या थोड्याशा. तर मी आता त्या तुरी बांधल्या. थोड्याशा तुरी बांधायच्या आहे, अर्ध्या झाल्या बांधणं, अर्ध्या बांधायच्या आहे. तशा आमच्या तुरी अर्ध्या मोडायच्या आहे. आणि तिकडे भावाच्या थेशर चालू आहे, तुरी काढणं चालू आहे. आता त्याच्या तुरी जास्त आहे, त्याच्या का ठेक्याचा भाव आहे, त्यातले घरचे भाव जास्त आहे, त्यामुळे त्याच्या तुरी जास्त आहे. असं आहे. आणि त्याच्या माल यावर्षी काही खराब तेवढं झाला नाही. आमचा माल भक्कम मारला होता, खर्च भक्कम झाला. त्यामुळे आमचं उंच पराठी वाढली होती. उंच पराठीमुळे आमचं नुकसान जास्त झाली पावसामुळे. असं आहे ते. अशा लई झाल्या गोष्टी. इथलं आता इसतो आता, त्यामुळे काही आमचं काही यावर्षी काही उत्पन्न तेवढं नाही. तसंही कोणतं उत्पन्न आहे म्हणा. गेल्या वर्षी लागेल तर मला त्याच्यापेक्षा जास्त झाला कापूस. एकरी झाले का 4-5-6 क्विंटल पडला. मला 8 का 8.25 क्विंटल एकरी पडला कापूस गेल्या वर्षी. तरी मग गेल्या वर्षी कापूस कमीच झालता, कारण तर मग शेवटचं खत नाही लागलं. त्यामुळे यावर्षी मी ठरवलं जास्त खर्च करायचा म्हटलं, जास्त कापूस पिकायचा म्हटलं. त्यामुळे नावना खत लागले. 1 खतं मध्ये लागली यावर्षी. पण अति पावसामुळे आणि कपाशी दाटल्यामुळे, उंच वाढल्यामुळे पाणी पडला का मग ते बोंड वल्लेच आहे, सोडून गेले बोंड. असं आहे. आणि मग खालची बोंड लई गळाले. आणि तसे कमीच लागले होते दाटल्या पराठीमुळे. माणसाने कधी खर्च करू नये जास्त. कमी खर्चामध्ये कापूस पिकवावं. त्यावर्षी आम्हाला 18,000 लागला खर्च. 11.25 क्विंटल कापूस झाला. किती हो त्यावर्षी? 10.15 का 10.5 का काय केलं ना? नाही, 11.25 क्विंटल त्यावर्षी. 11.25 क्विंटल झाला. गेल्या वर्षी 12.25 क्विंटल कापूस झाला गेल्या वर्षी. हां, तर मला गेल्या वर्षी 22,000 खर्च लागला होता. मला तेवढा काही खर्च लागत नव्हता गेल्या वर्षी. ते मी खत टाकलं होतं कपाशीले. तुम्ही व्हिडिओ पाहिले असेल लागतं. आमचं कुटुंब विलोक या चॅनलवर पाहिले असेल ते व्हिडिओ आहे. ते खताचे व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर. तर मी बकऱ्याचं खत टाकलं होतं डायरेक्ट कपाशीमध्ये बुडाशी. त्यामुळे एवढ्या ठोकोड एवढ्या वाढल्या होत्या. तुम्हाला माहीत आहे, ते व्हिडिओ तुम्ही पाहिले. थोड्या एवढ्या वाढल्या होत्या. मग मला फवारणी करायला लागली 4-5 हजाराची. म्हणून ते 22,000 खर्च आला. तरी मला कापूस बरं झाला. आणि यावर्षी मी ठरवलं. आणि यावर्षी कसं आहे, 10-26 खत भक्कमच महाग आहे, दुनियाचं महाग. म्हणून त्या आणि पुन्हा जास्त घेतलं खत. मी ठरवलं होतं यावर्षी जास्त खत द्यायचं म्हणलं. त्याच्या पहिलं 4-5 खत दिले होते. आणि गेल्या वर्षी मी 5 वेळेला खत दिलं. आणि खत महाग, त्यामुळे खर्च वाढला. तिथे पुन्हा पाणी अंदामध्ये येई नाही. फवारणी दिली का पाणी ये. नंतर 5-6 झालेल्या पहिल्याच्या फवारणी झाल्या 5-6. आणि नंतर पोळा झाल्यावर एवढा पाण्याला जोराला भावांनो, सर्व जग बुडाकडून नेलं. कोणाला बुडवून टाकलं पुरानं. आम्हाला अतिवृष्टीमुळे ना बोंड सडवून टाकले. नंतर ते पराठी आमची मस्त बनली होती त्या खतामुळं. मग मला खूप जोर आहे. मग फवारणी 4-5 फवारणी पुन्हा देऊच टाकल्या. आमची कामाने कर्ज होऊन बसलं उराव. असं आहे. आणि मग 39,000 मला आला खर्च यावर्षी. डबल आला खर्च. आणि उत्पन्न अर्ध्यात गेल्या वर्षी झालं, त्यातलं अर्ध नाही. पहा आता
खर्च निघत नाही यावर्षी, अशी कंडिशन आहे. आता काय आता घ्यायला लागते, आता समजून जातात जीवन. आता होते आता चहा मस्तपैकी, चहा पिलं का जातो तिकडं. त्यात काय पत्ते आहे का? हे डब्बा याचा ना, आपलं हे औषधी नाही का आणली होती याची, गेल्या वर्षी नाही का व्हिडिओ तुम्ही पाहिलं असेल या चॅनलवर. मग पाय सुजला होता, ताणतणावामुळे किडन्या परिणाम आला तर लिव्हरवर पेटण्यावर, तर पाय सुजला होता. तेच हो का कोणतं कसं दिसतंय मध्ये? तेच हो का पावदी बघा, तेच हो का नवदी हो का? नाही नाही नव्हे, ती भवन किती देत असो. हे बापूसाठी आणलं होतं, हे मोहन आहे बा, बापूसाठी आणलं होतं. हे बापूसाठी आणलं होतं, सर्दी खोकल्यासाठी आणलं होतं. हे घरी आहे, ते पुनर्नवादी औषध आहे ते एक. असं तर लय होते, घेतले होते मी पावसात थोडीशी. असं आता राहते. आता भावांनो, आता शेतकऱ्याला जेवण राहतेच तसं. आता आम्ही एक नवीन चॅनल काढलं आहे, उत्तम सुमित्रा मराठी विलोक नावाचं. हे चॅनल काढून काढलं आम्ही, याच कारणाने काढलं आम्ही. म्हणजे आता आम्ही शाळेत व्हिडिओ टाकणं चालू केलं होतं या चॅनलवर. शाळेत पाहणारे मोठे व्हिडिओ पाहत नव्हते, त्यामुळे शाळेत पाहणारे सबस्क्रायबर जास्त झाले. त्यामुळे साहजिकच या व्हिडिओला व्ह्यूज कमी भेटले, आणि त्यामुळे यूट्यूबच्या नियमानुसार व्ह्यूज कमी भेटल्यामुळे व्हिडिओ पाहणं बंद झाले. मग लोकांनी पुन्हा काय वाटते, आणि एवढे सबस्क्रायबर आणि व्हिडिओ चालत नाही, दोष आहे व्हिडिओमध्ये, दोष आहे असं वाटतं लोकांना. म्हणून ते चालणं बंद झालं होतं. आता मी आता टाकायला लागलं व्हिडिओ, लोकांना न चाललं म्हटलं. शाळेचे व्हिडिओ थोडेसे कमी, आता कमी करून टाकले आता मी. आता तसे गेल्याशी मी 1800 व्हिडिओ डिलीट मारले शाळेचे, आणि मोठे टाकायला लागलो, पण ते काहीच चालले नाही अजिबात. आता चाललो का न चालू म्हटलं, टाकत जातो 1-2 दिवसाआड याच्या व्हिडिओ. आणि नवीन चॅनल काढला आम्ही, उत्तम सुमित्रा मराठी व्लॉग्स. त्याच्यावर आम्ही मोठाली व्हिडिओ 1 दिवसा 2 दिवसा टाकत जातो. तुमचा साथ असला तर कंटिन्यू मग त्याच्यावर मग जास्तीत जास्त व्हिडिओ टाकतो आपण. असं आता आमचा विचार आहे. आता भावांनो असं आहे, आता 5 जावा भाऊंना आमचे व्हिडिओ जमून नाही झालं का सुमित्रा? हे औषध इसतो जमला ना हे का काव का भाई इदू चालला नाही इसतो. आला कळ आला का? हो आला म्हणते भावांनो कळ. आता हे बघा कळ आला पा, तेवढं नाही आला ना कळ, येत आहे आत्ता. कळ आला एक डोळ्यात चाललं भावांनो. 2-3 कळ आले तर चांगला लागते का? हां होता आहे मस्तपैकी. आता कसं आहे, ठकून भाऊन आलं आपलं. थोडंसं चहा म्या पेलं ना, थोडंसं छाती गरममध्ये बरं वाटते आपल्याला थोडंसं. असं आहे ते, जेवण नसलं चालते, पण आपलं चहा म्या पाहिजे नस. तसं मला लहानपणापासून चहाची सवय होती. नंतर मी चहा मोडला होता, सवय मोडली होती. आता पुन्हा कवा का पेतो, आता कवा कवा, जास्त नाही पेत. असं आहे. आता बरं वाटते थोडंसं, कामं धामं झाल्यावर चहा. सुमित्रानं तोलले. आता बघा कसा पालव आहे सुमित्राचा. गावाकडचा पालव कसा आहे, रानामध्ये आता जे हातात सापडलं तेच आता पालवासारखं उपयोग करायला लागते. कुठला आता रानामध्ये पालव आणते तसा आहे ना सुमित्रा पालव. आहे घेतलं का नाही? याला सोडून हे आपला कामाचा पालव आहे, खराब होते म्हणून. असं आहे. आता बघा आता मस्तपैकी होतोच. गादी नाही आणली ना, पत्ती जाते. आणली आहे का ना? काय म्हणलं बाई नाही म्हणून. हां गाळणी नाही मारली म्हणते सुमित्रा ना, बाया नाही म्हणून. बाई असल्या नसल्या गाडाला काय हरकत आहे. येतो आता भावांना चहा. आता भरला, आता चहा बघा भरला चहा. येतो आता. एक कवट आणलं, कवर सापडलं बा. ती कालच हो पेरायला आली मी, मिरकरी असं पेरलं ना. असं का? हा. हो हो मक्का मक्का मक्का. तिकडून येताना दिसलं घेऊन. काल संध्याकाळी एक केलं ना चटणी. त्या दिवशी काल हो का त्या दिवशी? परवा दिवशी कधी हो का? मस्त लागली चटणी, जबरदस्त. याची बनवते का तू संध्याकाळी चटणी? हो. असं का? या भावांना चहा प्याले. कसा बनला पाहतो आता चहा. मस्त. सुमित्राचा हातचा चहा का बोलायचं काम आहे भावांनो. चवदार राहते चहा. सुमित्राचा हातचा चहा म्हणलं ना, एकदम चवदार. स्वयंपाक चवदार, सर्व गोष्टी चवदार राहते. अप्रतिम चव आहे. थकवा निघून जाते. कसं आहे भावांनो,
सुमित्रा तू परवा ते कोणती का गोष्ट सांगे बा ते कोणती का ते सांग बरं ते. तुम्हाला सांगू का हो ते आम्ही गहू सांगवायला गेलो होतो. हो आता लई वर्ष झाले. हो आता गहू सांगवायला गेलो, असा चहा मांडला त्या घरवाल्यानं. हो त्या बाईली होती शर्दी होऊन. शर्दी होऊन होती तर त्या बाईचं काय चहा पिता पिता शंभूड झाला. बरं आलाय. शंभूडच आला त्या बाईचा. पर्यंत त्या बाईने भरता वळावून घेतला. बरी गोष्ट आहे. लाजारू होती बाई. असं का? भरता वळावून घेतला. आणि त्यामध्ये नाही केला त्यामध्ये पडला असं नाही होतं. चहामध्ये नाही पडला. मग वळत वळवल्या मग तिने गिळला का फेकला नाही फेकला नाही का नाही. हो मग तिकडे जाऊन फेकला. तिकडे फेकला मग नंतर. तसं होते साठा भावानं घाई गडबडीत आता तसं कळ आता कामं धामं जाते शेतीतले नाकात धूळ मुळ जाते ना. हसायला लागल्या मग. हो सर्दी राहतेच कधी कधी. आता आम्ही आता कपाशा काढतो तर नाकात धूळ जाते तर सर्दी होतेच का आम्हाला. आता डबल आपलं वखरण चालते आता वगैरे उन्हाळ्यात सर्दी होते आम्हाला. शर्द्या राहायच्याच. मग बाय आज का असे बाया ते बाई लाजली. आता आला तर का करण. तसं आता का करून का ते आता आला असे मुर्द का करून ते आता मग अशाच घटना तुमच्याकडे घडल्या का भावांनो. चहा पितो असता सांगा बरं.